गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला डेट 2023/2/2021 एखादे काम किंवा क्रिया चालू राहणारे अशा वेळी इंग्रजीमध्ये अशा प्रकारची वाक्य वापरली जातात. आता सिंग्युलर आणि प्लुरल. आता आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून काम करत आलेला आहे. अशा प्रकारे. आता इकडं प्लुरलमध्ये वी हॅव बीन वर्किंग फॉर 2 hours. आम्ही 2 तास काम करत आलेलो आहोत. अशा प्रकारे. आता यू हॅव बीन वर्किंग. तू काम करत आलेला आहेस. यू हॅव बीन वर्किंग. तुम्ही काम करत आलेला आहात. आता 5 ही हॅज बीन वर्किंग. तो काम करत आलेला आहे. ही हॅज बीन वर्किंग. तो काम करत आलेला आहे. सी हॅज बीन वर्किंग. ती काम करत आलेली आहे. आणि इट हॅज बीन वर्किंग. ते काम करत आलेले आहेत. 7 झाला. आता इकडे 8 प्लुरलमध्ये दे हॅव बीन वर्किंग. ते त्या ती काम करत आलेल्या आहेत. अशा प्रकारचा हा 8 नंबरमध्ये चार्ट आहे. आणि हा परफेक्ट पाठ केला की तुम्हाला वाक्य सेंटेन्स नवीन करू शकता तुम्ही. आता इथं मी केलेले आहे. ही हॅज बीन प्लेईंग सिन्स 8 o'clock. तो 8 वाजल्यापासून खेळत आलेला आहे. ही हॅज बीन प्लेईंग सिन्स 8 o'clock. आता ही हॅज बीन प्लेईंग फॉर 2 hours. तो 2 तास झाले खेळत आलेला आहे. ही हॅज बीन प्लेईंग फॉर 2 hours. आता 3rd वाक्य आय हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. आय हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. मी 2 दिवसापासून पुस्तक वाचत आहे. अशा प्रकारे. आता 4th वाक्य सी हॅज बीन वर्किंग सिन्स 7 o'clock. ती 7 वाजल्यापासून काम करत आलेली आहे. सी हॅज बीन वर्किंग सिन्स 7 o'clock. अशा प्रकारचे वाक्य आहे. आता हा चार्ट आहे ना. आता आय हॅव बीन वर्किंग. तसं नंतर आपण दुसऱ्या प्रकारे दुसरा चार्ट करू शकतो. तर हॅव पुढे घ्यायचं आणि प्रश्नार्थ करायचा. हॅव आय बीन वर्किंग. मी काम करत आलेलो आहे का. आता ह्या चार्टवरच मी दाखवते. हॅव आय बीन वर्किंग. मी काम करत आलेलो आहोत का. हॅव वी बीन वर्किंग. आम्ही काम करत आलेलो आहोत का. हॅव यू बीन वर्किंग. तू काम करत आलेला आहेस का. हॅव यू बीन वर्किंग. तुम्ही काम करत आलेला आहात का. सी हॅज बीन वर्किंग. ती काम करत आलेली आहे का. हॅज इट बीन वर्किंग. ते काम करत आलेले आहेत का. आणि दे आता हॅव पुढेच घ्यायचं आहे. हॅव दे बीन वर्किंग. ते त्या काम करत आलेले आहेत का. हे वाक्य हॅव पुढे घेतलं की ही वाक्य नवीन हा दुसरा चार्ट तयार होतो. आता तो आपल्याला नकारार्थी करायची असली ही वाक्य तर त्या असं करायचं. आय हॅव बीन नॉट घालायचं. बीन नंतर नॉट. आय हॅव बीन नॉट वर्किंग. मी काम करत नाही. आता आय हॅव बीन नॉट वर्किंग. मी काम करत नाही. वी हॅव बीन नॉट वर्किंग. आम्ही काम करत नाही. यू हॅव बीन नॉट वर्किंग. तुम्ही काम करत नाही. यू हॅव बीन नॉट वर्किंग. तुम्ही काम करत नाही. ही हॅज बीन नॉट वर्किंग. ती काम करत नाही. ही हॅज बीन नॉट वर्किंग. ते काम करत नाही. नकारार्थी करायचं आहे. आणि सी हॅज बीन नॉट वर्किंग. आणि हॅज इट नॉट बी वर्किंग. ते काम करत नाही. आणि हॅव दे नॉट बी वर्किंग. ते त्या काम करत नाहीत. हे नकारार्थी दुसरा चार्ट झाला आपला. आता तिसरा याच्यामध्येच तिसरा चार्ट. आता प्रश्नार्थ करताना हॅव पुढे घ्यायचंच आहे. आणि हॅव आय बीन नॉट वर्किंग. मी काम करत आलेलो नाही का. हा प्रश्नार्थक झाला. आता परत हॅव आय नॉट बीन वर्किंग. मी काम करत आलेलो नाही का. हॅव वी नॉट बीन वर्किंग. आम्ही काम करत आलेलो नाही का. आता हॅव यू नॉट बीन वर्किंग. तुम्ही काम करत आलेलं नाही का. हॅव यू नॉट बीन वर्किंग. तो काम करत आलेला नाही का. प्रश्नार्थ.
हॅज सी नॉट बीन वर्किंग, ती काम करत आलेली नाही का? आणि हॅज इट बीन नॉट वर्किंग, ते काम करत आलेले नाहीत का? आणि हॅव दे बीन नॉट वर्किंग, ते त्या काम करत आलेली नाहीत का? हा चौथा चार्ट होते. अशा प्रकारे एक फिक्स तुम्ही चांगला पाठ केला, आय हॅव बीन वर्किंग, हा पाठ केला आणि नंतर परत हॅव पुढे घेऊन हे करायचं, मी काम करत आलेलं नाही, हा नकारार्थी झाला. आणि परत प्रश्नार्थक हॅव आय बीन नॉट वर्किंग, अशा प्रकारे प्रश्नार्थक करू शकता. एक चार्ट तुम्ही पाठ केला की ह्याच्यावर तुम्ही हजारो वाक्य करू शकताय. फक्त एखादी काम किंवा क्रिया चालू असताना हा काळ इंग्लिशमध्ये वापरला जातो हॅवचा. गुड मॉर्निंग. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.